हिंगोली शहरातील महावीर भवन इथं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित वस्तूंसह जिल्हास्तरीय 3 दिवसीय विक्री प्रदर्शन सुरू करण्यात आलं। दिनांक 8 मार्च आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला आणि बालविकास विभाग अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ हिंगोलीच्या वतीनं तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूंसह जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयाजी पाईकराव तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम, जिल्हा महिला बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत विविध बचत गटाच्या उत्पादित वस्तूंचे जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून हे विक्री प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। या प्रदर्शनामध्ये जवळपास 45 बचत गटाद्वारे विविध प्रकारचे साहित्य विक्रीचे स्टॉल लावण्यात आले। 8 मार्च ते 10 मार्चपर्यंत विक्री प्रदर्शन खरेदी करण्यासाठी सुरू राहणार असून या बचत गटाच्या विक्री प्रदर्शनामध्ये घरगुती संसार उपयोगी साहित्याची विक्री सुरू राहणार आहे। सर्व वस्तूची खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील महिला नागरिक यांनी बचत गटाकडून विक्री होत असलेल्या वस्तूची खरेदी करावी। तसंच बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी या प्रदर्शनाला हजेरी लावावी असं आवाहन विलास जगताप यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील चव्हाण यांनी केलं तर प्रास्ताविक जिल्हा समन्वयक अधिकारी विलास जगताप यांनी केलं होतं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन खिरोडकर, संकेत महाजन, संतोष ठाकूर, शेख रफीक, सर्व CMRC व्यवस्थापक, उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सर्व सहयोगिनी आदींनी परिश्रम घेतले होते। आशय करतो की आमच्या महिला सक्षम झाल्या पाहिजे, आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली झाल्या पाहिजे। पण खरंच महिला आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली आहेत का? आमचे बचत गट खरंच ताकदवार आहेत का? आमच्या बँका त्यांना कर्ज देताना मागोपुढे पाहतात, आमचे अधिकारी वर्ग सुद्धा बदल करण्यासाठी मागोपुढे पाहतात। आम्ही लोक सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणावर विशेष असं लक्ष देत नाही असं म्हणजे तर काय वापर ठरणार। 1995 साली मी जिल्हा परिषद परभणीचा शिक्षणचा सभापती होतो। त्या काळात आम्ही ज्या बचत गट बघितले, आमचे हैदराबादला ट्रेनिंग आमची NIR होती, त्या ट्रेनिंगला आम्ही गेलो होतो आणि त्या भागातल्या अधिकारी, त्या भागातल्या जिल्हा परिषदेच्या शिवून आम्हाला काही ग्रामीण भागात गेलं होतं। 1995ला 30 वर्ष होत आहे। त्या काळात त्या ग्रामीण भागातल्या बचत गटाची स्थिती आम्ही बघितली तर आजच्या आपल्या महिलांच्या बचत गटाच्या स्थितीपेक्षा कितीतरी पुढे होती। आज काय स्थिती असेल तिथली हवी विचार आम्हाला सगळ्यांना करावा लागणार आहे। आमच्या बचत गटाच्या महिलांना आम्ही कर्ज देतो। कर्ज दिल्यानंतर हम कोलसे के रहने वाले हैं, हम ICICI बैंक से बचत गट उठाते हैं, लिया हमने और 1 साल भी नहीं हुआ होगा अभी। 4-5 महीने में हमने ये तैयार किया। कच्चा माल लाते हैं, हम घर को फिट करते, फिर बिक्री करते। बचत गट का नाम बीवी माँ साहिबा, और घर को ला के फिट करते। हर एक चीज में सब अलग अलग आते हैं। पहली बार बोर्ड है ना, इससे कंफ्यूज हो जा रही। ये सब ऐसे अलग अलग हर चीज खुलती इसमें, ये सब ऐसे खुल के ये अलग अलग पत्ते बित्ते सब ये महिला बचत गटांनी नाविन्यपूर्ण ज्या वस्तू आहेत त्या उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवलेलं आहे। तसेच या प्रदर्शनाच्या निमित्ताने आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा पण ठेवला होता आणि या ठिकाणी आपण माननीय आमदार तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या हस्ते आपण या आजच्या महिला मेळाव्याचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन केलं आणि या कार्यक्रमाला प्रचंड प्रमाणात महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे। तसेच आपण या ठिकाणी सर्व महिलांना व्यवस्थित सगळं स्टॉलची सगळी व्यवस्था करून दिली आहे। या ठिकाणी आपण जवळपास 45 स्टॉल या ठिकाणी आपण लावलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व महिलांचे आपण आज जागतिक महिला दिनानिमित्त जवळपास आपण या ठिकाणी आपण पाहत आहे 300-350 महिलांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे। सर्वांना आपण या ठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित या ठिकाणी आपण पार पाडलेल्या आहेत।
तसेच या ठिकाणी आपण महिला बचत गटांचे जास्तीत जास्त विक्री व्हावा यासाठी याचाही त्यामागचा उद्देश होता की या आलेल्या महिला सुद्धा या महिला गटांचा आज खरेदी करतील, म्हणजे त्या निराश होणार नाहीत। आणि आज त्यांना 3 दिवसामध्ये आपल्याला विविध आपण ऑटो लावले आहे, जाहिरात केली आहे, पेपर वर्तमानपत्रात जाहिरात दिली आहे, विविध प्रसार माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपण चौकात बॅनर लावले आहेत। NTV न्यूज मराठी, हिंगोली।